नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घराच्या सुख समृद्धीसाठी आपलं देवघर कसं असावं, देवघरात कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो आणि घरातील सुख समृद्धी यामुळे नष्ट होते, त्या वस्तू कोणत्या आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याचबरोबर देवघरात कोणत्या वस्तू ठेवावे यापेक्षा देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये याविषयीची माहिती सर्वांना असणं फार गरजेचं आहे. कारण देवघर हे घराचा आत्मा मानला जातो. देवघर हे सकारात्मक नसेल तर तुम्ही देवपूजा करून सुद्धा काहीच फायदा नसणार आहे. तर मंडळी, देवाऱ्यात प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवल्यामुळे काय होते याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, आपल्या घराचा आत्मा म्हणजे आपलं देवघर. पण तुम्हाला माहीत आहे का की देवघर योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने मांडलेलं असेल तर घरात सकारात्मक ऊर्जेचा ओघ वाढत असतो. आपण आजच्या व्हिडिओत याविषयीची माहिती पाहणार आहोत. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे लागते. पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असणे खूप गरजेचे आहे. कारण पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्य भगवान यांची मानली जाते. देवाचे मुख कोणत्याही दिशेला असेल तर काहीच फरक पडत नाही, कारण देव दाही दिशाचे स्वामी आहेत. आपण पूजा करणारे भक्त आहोत. आपण पूजा करण्याची दिशा खूप महत्त्वाची आहे. म्हणून देवपूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला म्हणजे सकारात्मक ऊर्जेच्या दिशेला असणं खूप गरजेचं आहे. तरच आपणास देवपूजा केल्याचा फायदा मिळू शकतो. तर मंडळी, मूर्तीची मांडणी देवाऱ्यात योग्य दिशेनं आणि योग्य जागी केली पाहिजे. देवघरात खूप जास्त गर्दी करू नये. 2 शंख किंवा एकाच देवाच्या 2 मूर्ती समोरासमोर किंवा आजूबाजूला ठेवणे अशुभ मानले जाते. मूर्तीचे वजन जास्त नसावे आणि ते अंगठ्यापेक्षा फार मोठी नसावी. देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. तिथे दररोज सकाळ संध्याकाळ दिवा आणि धूप लावलं पाहिजे. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा सौम्य प्रकाश देवघरात असला पाहिजे. देवघरात कधीही निळ्या आणि लाल रंगाचा प्रकाश चुकूनही ठेवू नका. म्हणजे बल्ब निळ्या रंगाचा आणि लाल रंगाचा लावू नका. यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होते. देवघर कधीही बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात सिंकच्या खाली नसावे किंवा सिंकला एकदम लागून नसावे. त्याचबरोबर देवघरात मृत व्यक्तींचे फोटो चुकूनही ठेवू नका. ते दक्षिण भिंतीला लावणे शुभ मानले जाते. देवघराच्या भिंतीला पांढरा किंवा पिवळा रंग लावावा. यामुळे आपले मन प्रसन्न राहते. तर मंडळी, या साध्या आणि प्रभावी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी आणू शकता. तर मंडळी, देवघरात देवांची पूजा कशी करावी यापेक्षा ती का करावी आणि देवघराचा आपल्या मनावर काय परिणाम होतो याविषयीची माहिती आपणास असणं खूप गरजेचं असतं. देवघरात कलश किंवा तांब्यात पाणी का ठेवतात? पाणी हे ऊर्जेचे उत्तम संवाहक आहे. मंत्रपठण किंवा पूजेच्या वेळी निर्माण झालेली सकारात्मक कंपने त्या पाण्यात शोषली जातात. जे पाणी नंतर तीर्थ म्हणून घेतल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. देवघरात कधीही तुटलेल्या मूर्ती किंवा काच चुकूनही ठेवू नका. त्याचबरोबर कोणत्या मूर्तीचा चेहरा दिसत नसेल किंवा देवघरात ठेवलेल्या फोटोचा काच तडा गेलेला असेल किंवा फुटलेला असेल तर अशी फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. तुपाचा दिवा हा सात्विक लहरी पसरवतो आणि वातावरणात शांतता निर्माण करतो. पण हा तुपाचा दिवा देवघरात योग्य दिशेला लावणे खूप गरजेचे आहे. आपल्या डाव्या हाताला म्हणजे आपण पूजा करताना आपल्या डाव्या भागाला हा तुपाचा दिवा लावला पाहिजे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावला पाहिजे. असे केल्याने आपणास देवपूजा केल्याचा संपूर्ण लाभ मिळत असतो. तर मंडळी, देवघरात देवांची गर्दी करण्यापेक्षा मोजकेच पण मनाला प्रसन्न वाटणारे देव ठेवावेत. देवघराच्या वर किंवा खाली कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा लोखंडी वस्तू चुकूनही ठेवू नका. देवघराच्या वर कोणतीच वस्तू ठेवायची नसते. देवघर एकदम स्वच्छ आणि क्लीन ठेवायचं असतं. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार देवघरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात. तर मंडळी, अनेक जण देवासोबत घरातील पूर्वजांचे म्हणजे मृत व्यक्तींचे फोटो देवघरात
किंवा देवांच्या फोटोच्या शेजारी लावतात. वास्तुशास्त्रानुसार पितरांचे स्थान दक्षिण भिंतीवर असावे, देवघरात नाही. देवांच्या स्थानी म्हणजे देवांच्या स्थानी किंवा देवांच्या फोटोच्या शेजारी पितरांचा फोटो लावल्यामुळे आपल्या जीवनात अडथळे निर्माण होतात. देवघरात चामड्याच्या वस्तू चुकूनही ठेवू नका. बेल्ट किंवा पर्स चामड्याचे चुकूनही देवघरात ठेवू नका किंवा देवघराच्या पेटीत सुद्धा ठेवू नका, कारण चामडे हे अशुद्ध मानले जाते. देवघरात कात्री, चाकू, सुरी किंवा सुई यासारख्या धारदार वस्तू चुकूनही ठेवू नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा खूप वाढू लागते. देवांना वाहिलेली फुलं सुकली की ती लगेच काढून टाकावीत. वाळलेली फुलं किंवा निर्माल्य जास्त वेळ देवघरात राहिल्यास नकारात्मकता खूप जास्त वाढू लागते. तर मंडळी, खूप जास्त धूर करणाऱ्या किंवा रासायनिक उग्र वास असलेल्या अगरबत्ती, धूपमुळे मन विचलित होऊ शकते. नेहमी सात्विक नैसर्गिक सुवास असलेली धूप आपण निवडली पाहिजे. देवघरात वरच्या भागात किंवा खालील कप्प्यात जुन्या वस्तू, रद्दी किंवा अडगळीच्या वस्तू चुकूनही ठेवू नका. यामुळे आपल्या पूजेमध्ये व्यत्यय येतो आणि देवपूजा केल्याचा लाभ आपणास मिळणार नाही. देवघरात कालभैरव, नटराज अशा देवांच्या फोटो किंवा कालिका देवी अशा देवतांच्या फोटो चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका, कारण हे देवता उग्र स्वरूपाचे मानले जातात. देवाऱ्यामध्ये सौम्य प्रकारच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्या जातात. तर मंडळी, देवघरात 2 शंख चुकूनही ठेवू नका. तर मंडळी, देवघरातील दक्षिणावर्ती शंख हा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. हा शंख देवाऱ्यात चुकूनही रिकामा ठेवू नका. देवघरातील शंखामध्ये तांदूळ किंवा पाणी भरून ठेवावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो आणि घरात लक्ष्मीचा ओघ वाढू लागतो. अगरबत्ती जळल्यानंतर किंवा धूप जळल्यानंतर त्याची राख राहते, ती राख देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. किंवा कालच्या शिळ्या वाती ज्या आपण कालच्या दिव्याला लावल्या होत्या त्या वातीसुद्धा देवाऱ्यात ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. देवाऱ्यामध्ये काळे झालेले दिवे चुकूनही ठेवू नका. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि देवपूजेचं फळ तर मिळतच नाही, पण दोष मात्र नक्की लागतो. तर मंडळी, काही लोक देवघरामध्ये देवांचं साहित्य भरून किंवा देवांच्या साहित्यासाठी एक प्लॅस्टिकचा डब्बा, प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू लागतात. तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. देवघरात प्लॅस्टिकच्या वस्तू, डबे किंवा फुलं ठेवणे आध्यात्मिक शास्त्रीय दृष्टिकोनातून कनिष्ठ म्हणजे अयोग्य मानले जाते. त्याचे परिणाम काय होऊ शकतात बघा. ऊर्जेमध्ये अडथळा निर्माण होतो. विज्ञानानुसार प्लॅस्टिक हे आवाहक आहे. देवघरात आपण मंत्रपठण करतो, दिवा लावतो, धूप लावतो आणि सात्विक ऊर्जा निर्माण करतो. ती ग्रहण करण्याची क्षमता प्लॅस्टिकमध्ये नसते. उलट प्लॅस्टिक या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे पूजेचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही. प्लॅस्टिक हे नैसर्गिक पदार्थ नाही, तो रासायनिक प्रक्रियेतून बनवलेला असतो. शास्त्रानुसार कृत्रिम वस्तूमध्ये तम गुण म्हणजे नकारात्मकता जास्त असते. देवघरात प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवल्याने घरातील वातावरणात जडत्व निर्माण होतं आणि मानसिक शांततेमध्ये बाधा येतो. म्हणून घरातील लोकांमध्ये वादविवाद किंवा अशांतीचं वातावरण राहतं. म्हणून देवघरात प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही ठेवू नका. देवघरात आपण सतत दिवा आणि अगरबत्ती लावतो. उष्णतेमुळे प्लॅस्टिकमधून सूक्ष्म विषारी वायू बाहेर पडू शकतात, जे आपल्या आरोग्यासाठी आणि घरातील शुद्ध हवा खराब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणून देवघरात प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवू नका. देवघर हे अत्यंत पवित्र आणि नैसर्गिक असावे असे मानले जाते. जिथे प्लॅस्टिकची शोभेची फुलं किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले पूजेचे साहित्य आपल्यासाठी खूप अनिष्ट ठरू शकते, खूप अशुभ ठरू शकते. म्हणून नैसर्गिक धातू जसे पितळ किंवा स्टीलच्या वस्तू आपण वापरू शकता. यामुळे पूजेमध्ये जिवंतपणा आणि भाव निर्माण होतो. तर मंडळी, अक्षता, कुंकू, वाती किंवा इतर पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी तुम्ही स्टील किंवा पितळेच्या डब्याचा वापर करू शकता. यामुळे सकारात्मक लहरी वाढू लागतात आणि देवपूजेचं संपूर्ण फळ आपणास मिळू लागतं. देवाखाली प्लॅस्टिकचे कापड किंवा मॅट ठेवण्याऐवजी सुती, रेशमी किंवा लोकरीचे आसन टाकावे. यामुळे खूप लाभ आपणास होऊ लागतो. तर मंडळी, प्लॅस्टिक हे मृत मटेरियल आहे, तर देवघर हे चैतन्याचे स्थान आहे. त्यामुळे चैतन्य टिकवण्यासाठी नैसर्गिक वस्तूचाच वापर करणे शुभ मानले जाते.
म्हणून देवघरात प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही ठेवू नका. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.